हे एकूण जे निसर्गाचं चक्र अध्यक्ष महोदय ते अलीकडच्या काळात आपण बघितलं, पाऊस दिवाळीपर्यंत चालतो, डिसेंबर पर्यंत चालतो आणि काढणी कृषी मंत्री महोदयांनी सांगितलं की जानेवारी ते मार्च मध्ये होते आणि त्याच्यानंतर एप्रिल मध्ये द्राक्षाच्या उत्पादनावरती किंवा गुणवत्तेवरती अध्यक्ष महोदय परिणाम होत नाही असं उत्तर देण्यात आलं। अध्यक्ष महोदय, माझं एवढंच मत आहे की खरड छाटणीनंतर साधारणपणे ज्या काड्या असतात त्या काड्यांवरती नवीन गर्भधारणा जी होत असते त्याच्यावर पावसाचा मारा पडला की नवीन जो गर्भधारण घड असतो होणारा तो फुटत असतो। अध्यक्ष महोदय, सरकारकडून अशा पद्धतीची चुकीची माहिती मिळणं योग्य नाही। माझी कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की एकतर एनआरसीच्या वतीने काही काम केलं जात नाही आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर अशा पद्धतीची माहिती किंवा चुकीच्या उत्तर आम्हाला अध्यक्ष महोदय मिळतात। एप्रिल मध्ये पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचं नुकसान होत नाही असं जर शासनाचं मत असेल किंवा शास्त्रज्ञांचं मत असेल तर कृषी मंत्री महोदयांनी अशा शास्त्रज्ञांचा किंवा अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन नंबर आणि घराचा पत्ता द्यावा। आपल्याला धोरणच बदलावं लागणार आहे। जर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत धोरण बदललं गेलं नाही तर 10,000 हेक्टर माझ्या मतदारसंघामध्ये द्राक्ष होती, आता ते 6,000 हेक्टरवरती आलेले आहेत। पुढच्या काळामध्ये द्राक्ष शोधायला सुद्धा सापडायची नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल। आपण द्राक्ष धोरणाच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर तातडीनं काहीतरी नवे निर्णय घेतले पाहिजे।